तू आता बस. त्या शांतीने दिलेलं उत्तर आहे, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच्यानंतर बापाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा वाटा नाही. जरी आता कायदा सांगत असेल तरी सुद्धा मी वाटा घेणार नाही. किंबहुना वा पटलं वय. जशा टाळ्या वाजवल्यात तसं आणू नका माहेरून काही रिकामं. हा नाही तर बस कार्यक्रम इकडे टाळ्या वाजवायच्या आणि तिकडनं पप्पा येऊ द्या असं नाही. हा काही महाराज मी बोलतोय तेवढं करतोय बरोबर. संप्रदायासाठी आजपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे स्वतःची स्तुती करू नये ते पाप आहे, जाऊ द्या मला ते सांगायचं नाही. पण कोणासारखं राहिलं पाहिजे? शांतेसारखं. शांतेने प्रॉपर्टी. आणि हा कायदा कोणी आणला? पवार साहेबांनी. शरद पवार माणूस हुशार. शरद पवार म्हणजे काही सोपा माणूस आहे. त्यांनी कायदा आणला. 287 आमदार विधानसभेमध्ये. महाराज बाजूला विषय नाही, विषय त्याच्याशी निगडीत. 287 आमदार विधानसभेमध्ये पवार साहेबांना बडबड. ए साहेब, अरे जर का आता पोराच्या किंवा बापाच्या प्रॉपर्टीत मुलीचा हिस्सा तर मग काय पोरांनी काय 1.25 मीटर कापड घ्यायचं हिमालयात जायचं काय? 287 आमदार ओरडत होते. पवार साहेब तो माणूस चतुर, त्यांनी एकच वाक्य वापरलं. एकच बिल 1994 कायदा पास झाला. एकच वाक्य वापरलं. 287 आमदार गार केलेत त्यांनी. कशासाठी ओरडतायत? अरे म्हटलं बापाच्या प्रॉपर्टीत पोरीचा हिस्सा पोरांनी करायचं काय? पवार साहेबांनी सांगितलं, मूर्खांनो कशाला टेन्शन घेतात? जशा मुली वाटा घेऊन जातील तशा सुना वाटा घेऊन येतील ना. नाही तुम्हाला बरंच लेट लागत आहे कारण लक्षात ठेवा. त्याच्या 2 गोष्टींच्या बाबतीत सावध राहा. कोणाच्या बाबतीत? परस्त्रीच्या बाबतीत आणि परधनाच्या बाबतीत. विठाला विठाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय माहिती का? सर्वात गोष्ट महत्वाची वर्म कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे महाराज? ज्याला वर्म कळलं जगण्याचं, ज्याला भक्तीचं वर्म कळलं ना, ते असं उलट सुलट ऐकणारच नाही. बघा तुम्ही कीर्तनकाराने अभंग घेतला काय तो सांगतो काय असं अजिबात नाही. कीर्तनावर अभंगावरच बोलला पाहिजे. हा सासूने अशी म्हटली सून तशी म्हणती आणि सुनेने असं सांगितलं आणि सासू अशी याच्यासाठी व्यासपीठ आहे. जागतिक दर्जाचं तत्वज्ञान ज्या मातीमध्ये उभं राहतं ते हे व्यासपीठ आहे महाराज. असं हे वर्म कळलं. बैल आहेत का आपल्याकडे? बैल बघितलेत का? बैल. अरे बोला ना, काय शांतता घेतली बुवा. काय मी तर काय बोलण्यासाठी तुम्ही बोला. हा बैल बघितलीत का? व्हेरी गुड. तसं मी बरेच लोक म्हणा महाराज मी इंग्रजी विषयाचा सेटनेट माणूस आहे. मी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रोफेसर आहे. विशेष म्हणजे 1,92,000 पगार आहे. तुम्ही म्हणाला काय पाकिट द्यायचं काम नाही बुवा. आज ज्यांनी माझी सेवा घेतली ते माझे सख्खे साडू आहेत. आणि साडूने सुद्धा आहे का, साडूने सुद्धा सेवा द्यायला मला पहिले 7 वर्ष पहिले काय केलं, निरीक्षण केलं. याला कीर्तन जमत का, मग दिली. शिंदे पाटलांना माहिती खोटं आहे शिंदे पाटील बरोबर आहे किती. माझा भाव सांगायचा असं आहे. तसं नाही, त्यांनी पण चेक करून घेतला अगोदर. आणि महाराज प्रत्येकाने चेक करून घेतलंच पाहिजे, नाही तर कोण खरात निघेल सांगताय. मंडळी चेक करून घेतलं. माझा भाव तो नाही सांगायचा. काय होता विषय आपला? बैल आहेत का? बैल आहेत का? बैलाचा वर्म आहे. बैल कशात कच्चा आहे महाराज? भागवत महाराज बैल कशात कच्चा आहे? अरे बैल नाकात कच्चा आहे. कशात कच्चा आहे? खेड्यातून आलीत ना तुम्ही. हा बैल कशात कच्चा आहे? नाकात. बैलाला येसन घातली का बैलाला नाक टोचली का बैल काय येतो? ताब्यात येतो. काही बैल नाक न टोचता मायमावला कस काय ताब्यात घेतात काय माहिती भाऊ. त्याच्यात मी पण एक बरं का, काळजी करू नका. घोड्याचं वर्म आहे. घोडा कशात कच्चा आहे? दातात कच्चा आहे मंडळी. हत्तीचं वर्म आहे. हत्ती कशात कच्चा आहे? गंडकात कच्चा आहे. वाघाचं वर्म आहे. वाघ कशात कच्चा आहे? कसं आहे वाघ बिबट्या वगैरे आहेत का इकडे संभाजीनगर मध्ये? एक वाघ आल्यावर दुसऱ्या वाघाचं काही काम नाही तसं म्हणायचं. वाघाचं वर्म आहे. कसं आहे वाघ असू द्या, तुम्हाला वाघ दिसला बिबट्या दिसला मी सांगतो म्हणून डायरेक्ट त्याच्या पाठीवर जाऊन बसायचं. आणि त्याची दोघं कान धरायचे आणि दोघं कान पिळायचे. वाघ कानात कच्चा आहे. मी पुस्तकात वाचलंय, तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा. वाघ कानात कच्चा आहे याच्यात काही विशेष नाही महाराज. वाघासारखी चांगली माणसं कानात कच्ची असल्यामुळे
या व्यासपीठावर लोक नको ते बोलतात आणि टाळ्या वाजवतात, ही वस्तुस्थिती आहे. आलं का लक्षात? माणसांनी कशात पक्क असलं पाहिजे? कानात पक्क असलं पाहिजे. आणि यासाठी भक्तीचं गूढ समजलं पाहिजे. आणि भक्तीचं गूढ समजण्यासाठी वर्म समजलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं सर्वात महत्वाची भूमिका हेच आहे. आम्हाला अगदी सोपं वर्म सांगितलं. कोणतं माहिती का? टाळ दिंडी हाती घेऊन नाचे, टाळ दिंडी हाते नाचा, टाळ दिंडी हाते घेऊन नाचा, टाळ दिंडी हाते. सोपेवर बाब सांगितले जाते, सोपेवर बाब सांगितले जाते, टाळ दिंडी हाते घेऊन नाचा, टाळ दिंडी हाते घेऊन नाचा. सोपेवर बाबा सांगितले जाते, सोपेवर बाबा सांगितले जाते, टाळ दिंडी हाते घेऊन नाचा, टाळ दिंडी हाते घेऊन नाचा. वर्म कळलं पाहिजे जगण्यातलं. विनोबा भावे पंढरपूरला गेलेत बाबा. आणि पंढरपूरला ऐका बरं का, ऐका ऐका, पंढरपूरला गेलेत विनोबाजी. आणि विनोबाजींनी पंढरपुराच्या पांडुरंगाच्या पायावरती, चरणावरती ज्यावेळेस डोकं ठेवलं, बाहेर आल्यानंतर विनोबा भावे ढसाढसा रडत होते. विनोबाजींना विचारलं, ऐका मंडळी, विनोबाजींना विचारलं, विनोबाजी का रडताय तुम्ही? का तुमच्या डोळ्यात पाणी आलं? विनोबाजींनी उत्तर दिलं, माझ्या डोळ्यात पाणी याच्यासाठी आलं की मी आज त्या चरणावरती पाय ठेवलेत, ज्या चरणावरती, त्या चरणावरती मी डोकं ठेवलं, ज्या चरणावरती माझ्या ज्ञानोबारायांनी डोकं ठेवलं. मी त्या चरणावरती डोकं ठेवलं, ज्या चरणावरती माझ्या तुकोबारायांनी डोकं ठेवलं. मी त्या चरणावरती डोकं ठेवलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी डोकं ठेवलं. आज माझा माता हा पवित्र झाला. हा विचार तुमच्या मनामध्ये, हे वर्म तुमच्या विचारात आलं पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, पंढरपूरला गेलेत, विचार कसं काय झालं पंढरपूर? हा हाटली चांगल्या नव्हत्या तिथं. तू जेवायला गेलता का पंढरपूर? हाटलींसाठी गेलता का तुम्ही? सावध झालं पाहिजे. महिला मंडळ सावध झालं पाहिजे. प्रत्येक, मी नेहमी सांगत असतो महाराज, प्रत्येक स्त्रीने सुद्धा सावध झालं पाहिजे. घरातून आम्ही खेड्यामधनं येतो आणि शहरामध्ये राहतो. घरातनं निघताना आपली मुलगी घरातून कसे कपडे घालून जाते याच्यापासून तर तुम्ही घरामध्ये किती वेळ मोबाईल ऑपरेट करतात, इथून सावध असलं पाहिजे. सावध असलं पाहिजे आयुष्याबद्दल. आयुष्य कधी जाणार कधी करणार कळत नाही, त्याबद्दलचा विचार तुमच्या मनात असला पाहिजे. सावध असलं पाहिजे. घरामध्ये संस्कार मुलांना आज नाही दिलेत तर उद्या हेच मुलं तुम्हाला बाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही. सावध असलं पाहिजे. सावध असलं पाहिजे. तुम्ही सावध असलं पाहिजे. मी सावध असलं पाहिजे. का सावध? काय जीवनामध्ये काय माहितीये का, किती सावध असलं पाहिजे. लक्ष्मणाची पत्नी अशी उभी आहे, नाव आहे उर्मिला. इकडे कोण आहे? लक्ष्मण उभे आहेत. प्रभू रामचंद्र तिच्याजवळ, ऐका, तिच्याजवळ जातात आणि तिला म्हणतात, उर्मिला माफ कर गड्या मला. हा 14 वर्ष आता माझ्यासोबत यायचं म्हणतोय, तुझं तारुण्य नष्ट होणार आहे. मला माहिती आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. कंदील पेटलेला होता, इकडे लक्ष्मण होता, इकडे प्रभू रामचंद्र असं बोलतायत, माफी मागतायत. ऐका, खोटं वाटेल तुम्हाला, अक्षरशः तिने पेटलेला जो कंदील होता, राम बोलतात मी त्याला घेऊन चाललो, तेवढ्यात तिने आपल्या जेटचं, आपल्या रामाचं बोलणं ऐकलं आणि कंदिलाला जोराने हात मारला. जसाही हात मारला तसंही हात मारल्यानंतर, ऐका, जसाही हात मारल्यानंतर कंदील विजला. रामाला असं वाटलं मी त्याला घेऊन चाललो म्हणून तिला काय आला? राग आला. ऐका बरं का, तिला राग आला. आणि मग ती म्हणते, राम प्रभूचंद्र तिला म्हणतात की का ग, मी त्याला घेऊन चाललोय म्हणून तू जोरात झटक्याने कंदील विजवला ना. त्यावेळेस प्रत्येक स्त्रीने हे वाक्य आजच्या कीर्तनातून घेऊन जा. त्यावेळेस उर्मिला म्हणते, अहो नाही 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 नाही, मी कंदील त्याच्यासाठी नाही विजवला. ऐका, मी कंदिलाला का हात मारला? ज्यावेळेस तुम्ही म्हणत होते ना की मी त्याला सोबत घेऊन चाललो, त्यावेळेस कंदील पेटलेला होता. ज्यावेळेस कंदील पेटलेला होता त्यावेळेस माझे पतिदेव लक्ष्मण या बाजूला होते आणि तुम्ही या बाजूला होते. कंदील पेटलेला असताना तुमच्या दोघांच्या मधोमध माझी सावली आडवी येत होती. चांगल्या कामाला, माझ्या नवऱ्याला माझी सावली सुद्धा आड येता कामा नये म्हणून कंदील विजवला. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. हा भाव तुमच्या जीवनामध्ये मंडळी असला पाहिजे. जोपर्यंत हा भाव नसेल तर काय उपयोग? आयुष्यामध्ये काय कमवलं आम्ही? किती दिवस झाले सप्त्याला? आपल्या 8 वर्ष झालेत. हनुमंतरायाच्या इथं भगवत महाराज तुमचं मस्त सुंदर या ठिकाणी काम चाललंय, तुम्हाला धन्यवाद आहे. मला सांगा, हनुमंतरायांचं मंदिर आहे, किती सावध होते हनुमंतराय? किती सावध होते हनुमंतर? आतापर्यंत बरेच कीर्तन ऐकले असतील तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, आज
हनुमंतरायाने नवविधा भक्ती समजून घेण्यासाठी हनुमंतरायाने आपलं ब्रह्मचर्य पणाला लावलं आणि हनुमंतराय गृहस्थी झालेत. कसे? भजन करा विठाल हनुमंतरायाच्या पत्नीचं नाव काय? तुम्ही म्हणणार हा तर खतरनाकच माणूस दिसतोय. मग हनुमंतरायाच्या पत्नीचं नाव? लग्न झालंय का हनुमंतरायाचं? नाही. हनुमंतरायाच्या पत्नीचं नाव 5 भक्त्या समजून घेतल्यानंतर सूर्यदेवाने हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुला लग्न करावं लागेल. हनुमंतरायाने लग्न केलं. मंडळी ऐका, हनुमंतरायाच्या पत्नीचं नाव, हनुमंताचं आणि हनुमंताच्या पत्नीचं एकमेव मंदिर भारतामध्ये आहे. कुठे? तिरुपती बालाजीला जात असताना खम्मंग नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एकमेव मंदिर आहे हनुमंतरायाचं आणि हनुमंतरायाच्या बायकोचं. याचा सर्व उल्लेख कुठं सापडतो? ग्रंथ वाचणारे कीर्तनकार बोलवले म्हणजे सापडतो. पराशर संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचा सर्व उल्लेख आहे. 18वा अध्याय पूर्ण त्याच्या पत्नीचा आणि त्यांचा संवाद आहे. कोणाचा? सूर्यदेवाची मुलगी सुर्वचला ही हनुमंताच्या पत्नीचं नाव आहे आणि यांचं दोघांचं एकमेव मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, सावध किती होते? भक्ती समजण्यासाठी. अरे ब्रह्मचर्य ज्यांनी पणाला लावलं ते नाव म्हणजे हनुमंतराय. विठाला विठाला ते तत्व कोणाचं होतं? ते हनुमंतरायांचं होतं. आजही संभाजीनगरकर ज्यांची ज्यांची लग्न झाली नसतील त्यांनी माझा नंबर घेऊन ठेवा. गावाकडे काही रखडलेली असतील त्यांनी मला सांगा. त्या मंदिरात एक विधी आहे महाराज 3 दिवसाची. ती विधी ज्याचं लग्न जमत नाही त्या मुलाने केली तर 6 महिन्यानंतर त्याचं लग्न जमतं असं मी ऐकून गॅरंटी देत नाही. नाही तर उद्या तुम्ही इथं साडू येऊन घ्या नंबर आणि बोलवा. शिंदे पाटील तर म्हणतील त्याला बोलून घ्या इथं पहिले. माझा भाव आहे का हनुमंतर आहे. मग आता खरे संन्यासी कोण? तर खरे संन्यासी प्रभू रामचंद्र. कसे? करा भजन विठाला संन्यासी म्हणजे कोण? ऐका, संन्यासी म्हणजे कोण? जो कुठल्याही प्रकारचा शिवलेला कापड घालत नाही तो संन्यासी. सध्या संन्यासींच्या संस्था बघतोय मी. संन्यासीला संस्था काय लागते? एखाद्या जातीचा, ऐका बरं का, एखाद्या जातीचा एखादा विशिष्ट गट निर्माण करून तुम्ही कितीही मोठे महंत झालेत पण समाजात जर ज्ञानेश्वरी आणि अभंग गाथा जर तुम्ही सच्च्या मनाने पसरवत नसेल तर किती बी मोठे मठाधिपती व्हा, जीवन शून्य आहे महाराज. जीवन शून्य आहे. मी स्पष्ट बोलतो. तारतम्य हे माणसाच्या अंतकरण. साधुत्व, ऐका, साधुत्व हे तुमच्या हृदयात असलं पाहिजे. साधुत्व हे दिसण्यासाठी नसलं पाहिजे. मग काय झालं? संन्यासी कोणाला म्हणतात? शिवलेला कापड घालत नाही त्याला संन्यासी म्हणतात. कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम सावलीमध्ये राहत नाही त्याला संन्यासी म्हणतात. कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये जेवत नाही त्याला संन्यासी. मी एक संन्यासी बघितला महाराज, ऐका, मी एक संन्यासी बघितला लग्नात. संन्यासी लग्नात मेकअप केलेल्या बाया आणि त्यांच्यात संन्यासी फिरतो. अरे काय लाज आहे का? काही नाही. संन्यासीने समाजात राहू नये. संन्यासी कुठे राहतो? जंगलामध्ये राहतो. संन्यासी धातूच्या भांड्यात जेवत नाही, शिवलेला कापड घालत नाही, कृत्रिम सावलीमध्ये राहत नाही, कुठल्याही समाजात राहत नाही, जंगलामध्ये जीवन जगतो. कुठल्याही झाडाचं तोडून फळ खात नाही. जे फळ खाली पडलं असेल ते खातो. जे सावलीत असतं ते फळाला हात लावत नाही. जे उन्हात असतं ते फळ खातो. कंदमूळ खाताना त्या कंदमुळामध्ये 1 किलोचं कंदमूळ असेल तर लाल प्रकारचा एवढाच गाभा निघतो. 5 फुटाचं कंदमूळ खाऊन जो जगतो त्याला संन्यासी म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष प्रभू रामचंद्रांनी सर्व अशा शिवलेला कापड घातला नाही, कृत्रिम सावलीमध्ये राहिले, कुटिया बिटिया ग्रंथामध्ये नाहीये, कुठल्याही प्रकारच्या धातूच्या भांड्यामध्ये जेवले नाहीत, कुठल्याही लोकांमध्ये राहिले नाहीत, तरी प्रभू रामचंद्र संन्यासी होत नाही. 14 वर्ष प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मचर्याचं तंतोतंत पालन केलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र संन्यासी होत नाही. मंडळी, अयोध्येतल्या लोकांनी सांगितलं जर आमचा राजा प्रभू रामचंद्र जर 14 वर्ष, ऐका, 14 वर्ष जर ब्रह्मचर्याचं पालन करत असेल तर अयोध्येतला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक स्त्री 14 वर्ष तंतोतंत ब्रह्मचर्याचं पालन करेल. याचा अर्थ असा झाला, जोपर्यंत प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात आहेत तोपर्यंत अयोध्येमध्ये एकही नवीन बाळाचा जन्म नाही. त्या दिवशी शास्त्राने सांगितलं खरे संन्यासी कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. भाव जो असतो अंतःकरणातला भाव, एवढं जीवनामध्ये सावध असायचं असेल तर हनुमंताने गृहस्थी पद स्वीकारलं भक्तीसाठी. एवढे सावध होते. मग तुकोबाराय सांगतात या 2 गोष्टींच्या बाबतीत कसं परद्रव्य आणि परधन यांच्या बाबतीत सावध असताना दुसऱ्या चरणाचा आपला आधार घ्यायचा. सावधान 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 सावधान
उगवी संकल्पिये मना उगवी संकल्पिये मना सावधान सावधान झालं पाहिजे. काय वाटतं, झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? बघा का, वा वा, क्या बात आहे. काय मंडळी सावध आहे आज, मला काय साथ भेटली महाराज बरं का. खरोखर संभाजीनगरवाल्यांना खरोखर धन्यवाद आहे. एवढी सुंदर नेते एखाद्या ठिकाणी जर त्याने सावधान म्हटलं तर आपल्याला असं वाटतं आत्महत्या आपण करून घ्यावी त्याच्या अगोदर. इतकं सुंदर खरंच खरंच परमार्थिक वातावरण आहे. आणि मी सप्त्यामध्ये वातावरण परमार्थिक असेल तर मी मागच्या वर्षी सप्ताह तुमचा त्या कोपऱ्यावरनं बघून गेलो आणि ह्या वर्षी तारीख घेतली. नाही तर हनुमान जयंतीची तारीख देणं ते पण समजून घेतलं. असं काही हरकत नाही. सावध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे मला म्हणलं सावध झालं. महाराज नवरा बायको इतके खतरनाक इथं पिक्चर बघायला गेले तिथं आपलं नाही काय बजाज नगरच्या पलीकडे सेंट बघा ते पिक्चरची टाकी वगैरे. हां तुम्ही माझ्यावर संशय घ्या, तुला कसं काय माहिती भाऊ असं. माहिती ठेवावी लागते. जात नाही आम्ही पण माहिती ठेवावी लागते. भाव काय होता, दोघं नवरा बायको गेले. एवढे ऐका, दोघं नवरा बायको गेले भागवत महाराज. संध्याकाळी लाईट वगैरे गेली, पाऊस वगैरे झालेला. माघारच घेत नाही महिला मंडळ, याच्यावर बोलतोय मी. सावधच नाही अजिबात. गेली बाई डेंजर होती, माझ्या बाईसारखीच होती, एकदम खतरनाक खतरनाक होती एकदम. नादच करायचं नाही. म्हणजे मी सुद्धा घाबरतो महाराज, आता सुद्धा घाबरतो मी. फोन जर आला ना तर माझा अभंग कुठं गाता कुठं काही होते. एवढे वाईट पण माझी परिस्थिती. दादा काय दोघं गेलेत, संध्याकाळी आलेत. ऐका जसे आलेत, ऐका बरं का, जसेही घरी आलेत, घरी आलेल्या तिने चावी घेतली, कुलूपमध्ये टाकली, फिरवलं. तो बॅटरी धरत होता. घाबरत होता ना, पहिलेच घाबरलेलो असतो मला, डेंजर असते परिस्थिती. तो बॅटरी धरून होता. 5 मिनिटं झाले, खडकाड 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 खडकाड. हा 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 मी ट्रेन नाही करणार, तो कोणाच्या कीर्तनात ट्रेन होती. त्यामुळे आपलं घरचं कार्यक्रम आहे म्हणून ट्रेन झाली पाहिजे. टेन्शन घेऊ नका. 10 दिन 10 तिरकिट 10 नाही वाजला 10 तरी चालेल, काय फरक पडतो. काय कळतंय या मंडळीला, काही कळत नाही. मला तरी काय कळतंय, काय नाही. आपलं घरचं निवांत बरोबर. मुद्दा असा होता, ते बॅटरी धरून असं थरथर करत होतं. संध्याकाळ झालेली, खतरनाक स्वभाव. 5 मिनिटं कुलूप काय उघडणार. शेवटी तो घाबरून म्हटलं, ए चावी देते का थोडंसं. मी घाबरत तिने चावी घेतली. ऐका, त्याने चावी घेतली आणि तिने असा मोबाईल धरला. योगायोग कुलूपमध्ये टाकली चावी. 1 सेकंदातच कुलूप खटकन उघडलं. त्याने तिच्याकडे बघितलं. तिने माघारणी घेतली. ती म्हटली अशी मोबाईलची बॅटरी धरावी लागते तेव्हा कुलूप उघडतात. माघारच नाही. जर तुम्ही माघार नसेल घेत, आणि माघार घेतली पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. ह्याची शूरत्वाचे अंग, शूरपणा नम्र झालं पाहिजे महिला मंडळ. अहो तुम्हाला जर एक किस्सा सांगितला स्त्रीच्या बाबतीत. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला विचारते, का ग तू अशा घरामध्ये तुला दिलं बाई. म्हणजे स्त्रीच्या बाबतीत एक मी नेहमी सांगत असतो, स्त्रीला कुठं बसावं याची मर्यादा आहे. का असं आहे, स्त्री बस स्टँडवर 4 स्त्रिया बुवा बस स्टँडवर मरती बसल्या गप्पा मारत असं आहे का? नाही. स्त्रीला कुठं बसावं याची मर्यादा आहे. स्त्रीला कुठं हसावं याची मर्यादा आहे. स्त्रीला काय परिधान करावं याची मर्यादा आहे. स्त्रीने कोणासोबत जावं याची मर्यादा आहे. स्त्रीने काय खावं याची मर्यादा आहे. असं एक स्त्री म्हणते, बाई अगं तुला अशा घरामध्ये दिलं ज्या घरामध्ये चांगली माणसं सुद्धा टिकू शकत नव्हती. तुझा सासरा म्हणजे खैस आणि तुझी सासर म्हणजे हाडळ. बाई हाडळ ग. तुझ्या नंदा जिवंत बायका खातील अशा तुझ्या नंदा आणि तुझे जेठ आणि अशा घरामध्ये तू अख्खा आयुष्य कसं काढून टाकलंस. त्यावेळेस ती स्त्री उत्तर देते, अगं ऐक, यांचा 99.99% त्रास मला होता. फक्त 1%
त्या बजाजच्या कंपनीमधनं माझा नवरा ज्यावेळेस यायचा घरी आल्यानंतर यांचा 99% त्रास होता बाई मला, पण नवरा आल्यानंतर तो 5 तास थकून ज्यावेळेस माझ्या समोर यायचा आणि थोडंसं त्याने माझ्याकडे बघितल्यावर हसल्यावर त्याचं हसणं बघितल्यानंतर यांचा 99% त्रास मला शून्य वाटायचा, म्हणून त्याच्या हसण्यासाठी संसार केला. या बाकीच्यांसाठी नाही संसार केला, या बाकीच्यांसाठी संसार केला नाही. आणि शेवटचं बाई मी या 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 सासरी मी कशी नादली माहिती का? माझ्या बापानं जाताना एक वाक्य सांगितलं होतं, बेटा ज्या वेळेस माहेरची साडी घेऊन येईल त्यावेळेस मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे एवढ्या खतरनाक घरात बाई चांगली वागून गेली. या शेवटच्या वाक्यासाठी जे जगते त्याला स्त्री म्हणतात महाराज. जन्माच्या जशा खुणा आहेत काळाचा संबंधितला व्हावे, जन्माच्या जशा खुणा आहेत. आता सध्याचं भयान भागवत महाराज इतकं वाईट परिस्थिती आहे अक्षरशः. आता काल परवा मी त्या कुठं होतो गड्या पिंपळ सुटी शिरूर तालुक्यामध्ये, अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती. एकाचं स्टेटस बघितलं महाराज, जन्माच्या खुणा बेबी शोअर नावाचा एक प्रोग्राम आहे, बेबी शोअर. म्हणजे ते असं 7.5 महिना तो माणूस तिथं डोकं टेकलेला आणि क्लिक, कोणी येणार येणार ग. अरे कोणी येणारच आहे ना, काय जागतिक दर्जाचा पराक्रम आहे का तो? येणारच कोणी येणार येणार ग. अरे काय लाज सोडत महाराज. ते अजून एक प्रकार आहे हॅपी अॅनिव्हर्सरी. काय अॅनिव्हर्सरी? अॅनिव्हर्सरी म्हणजे काय मी सोपं सांगत असतो, त्याला गॅरंटीच नाही वर्षभर टिकतं का नाही टिकतं, म्हणून कापतो अगोदर. लई तुम्हाला लई लेट लागेल. जन्माच्या जशा खुणा आहेत संभाजीनगर, तशा मरणाच्या खुणा आहेत. सांगून देतो तुम्हाला आज फुकटमध्ये सांगतो, भजन करा विठाला विठाला विठला 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 विठला. पूर्व कोणत्या दिशेला आहे महाराज दादा? या दिशेला आहे का? हा. उद्या उठल्या उठल्या संभाजीनगरकर पोरांनो एक साथ सावधान. हा अरे नाही रे बाबा, ते शाळेतली सवय मला थोडीशी. हा, पूर्व दिशेला सर्वांनी निघायचं. कोणत्या दिशेला निघायचं मंडळी? पूर्व दिशेला जायचं. पूर्व दिशेला गेल्यानंतर चालताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडली पाहिजे? पश्चिम दिशेला. ज्या दिवशी सावली ही उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला पडायला लागली, समजून घ्यायचं आपलं मरण 6 महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे. किती महिन्यावर? उद्या बघा, उद्या, आता नका बघू, उद्या बघा. 3 महिन्यावर मरण आहे. कसं ओळखायचं? ऐका, नदी आहे का इथं जवळपास? नदी आहे? नदी असेल नदीत जा, काही करू नका, फक्त माझं नाव येईल. नदीत गेल्यानंतर ऐका, नदीत जा आणि नदीत कमरे इतकं पाण्यात जायचं आणि तिथं आपला चेहरा बघायचा. जर मुंडकं दिसत नसेल तर 3 महिन्यावरती तुमचा मृत्यू नक्कीच आहे. मुक्काम पोस्ट स्मशनालय, तालुका नरकालय, जिल्हा स्वर्गालय. मरण तुमचा 15 दिवसावर आहे. कसं ओळखायचं? 2 बोटं घ्यायची आणि कानात घालायची. आवाज येतो, मेटाबॉलिझमचा ध्वनी येतो. तो आवाज येत नसेल, घरी गेल्यावर झोपतावर विचार करा. आता आवाज येत नसेल, 15 दिवसावरती तुमचं मरण नक्की आहे. शिल्लकच नाहीत तुम्ही 15 दिवसात इथं, अजिबात नाही. घाबरू नका. फक्त 7 दिवसावरती मरण आहे. कसं ओळखायचं? एकदम सोपं, एकदम सोपं. 2 बोटं घ्यायची, डोळ्यांना चोळायची. पांढऱ्या प्रकारचे गुलाले तुटतात. जर तुटत नसतील 7 दिवसावरती मरण. 5 दिवसावरती मरण कसं आहे? बाथरूम मध्ये जायचं, हांडाच्या हांडा पाणी टाकायचं, खांद्याला आणि छातीला जर थेंबर पाणी लागत नसेल 5 दिवसात तुमचा कार्यक्रम फिक्स. 5च दिवसात. बागचेर तर लईच पडले भाऊ, मरायचं नाव सांगितलं. 3 दिवसावरती कार्यक्रम आहे. कसं ओळखायचा? महिला मंडळ आपल्या डोळ्यांनी आपले ॲब्रो दिसतात. काय दिसतात? वा वा, छान. आता आता आवडलं त्यांना. म्हणजे आपले पुरुष बबुड्याची केस दिसतात डोळ्यांनी. बबुड्याचे बाबा आताच बघायला लागले तुम्ही, दोघं बघायला लागले तुम्ही. काही हरकत नाही. चला, हा, शंकेचं निरसन केलं त्यांनी. भागवत महाराज त्याने केलं. ऐका, हाय 2-3 दिवस सप्ताह होईल, पार पडेल. मी सुद्धा येता येता बघत असतो महाराज कंटिन्यू, तेव्हा तारखा घेत असतो आपण सुद्धा. हा भाऊ, बबड्याची केस दिसत नसतील ऐका तर लक्षात ठेवायचं मरण 3 दिवसावर आहे. आणि शेवट तुम्ही उद्याच नाहीयेत. कसं ओळखायचं? डोळ्यांनी प्रत्येकाला आपला नाकाचा शेंडा दिसतो बघा. 3-4 महिला बघायला लागल्यात लगेच. जर नाकाचा शेंडा दिसत नसेल तरी देती दिने म्हणा रामकृष्ण, तरी देती दिने म्हणा रामकृष्ण.
दिने म्हणा रामकृष्ण गोवया पाहता नदी दे झाला गोवया पाहता नदी दे नाकाचा शेंडा दिसला नाही तर रामकृष्ण म्हणायला सुरुवात नाहीतर काय वाटूनच झालं समजून घ्यायचं. महाराज खोटं वाटेल तुम्हाला. काय घेऊन आलोत मृत्यूच्या संबंधित आपण किती करा काय काय काही नाही आयुष्यात. मृत्यू येणार आहे हे खूप मोठ्या माणसाचं. जगताना असं जगावं की मृत्यूची खबर पूर्ण जगाला कळावी आणि अंत यात्रेला आपल्या स्वर्गातून अश्रू कळावी. राजकीय व्यासपीठनी पण तरी बोलतो, अजित पवार सारखा माणूस गेला, आपला काही संबंध नव्हता तरी 2 दिवस महाराष्ट्रातल्या लोकांना करमलं नाही. कर्म चांगलं असलं पाहिजे. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, तुमचं चांगलं असलं पाहिजे. मार्फिया नावाचा कवी आहे, ऐका पुरुष मंडळी नक्की ऐका. मार्फिया नावाचा जापानीज कवी आहे आणि त्याचं सदाशिव पेठेमधलं वाव पाटणकरांनी ट्रान्सलेशन केलं आहे. त्याची कविता आहे मार्फियाची. इट इज द सेन्स ऑफ द लाईफ टू द वेरोज इफ सेक्स वी नॉट फ्रॉम द ॲप्रेसिएटिव्ह टू द बिलॉंग्स ऑफ लाईफ बट डोंट हॅव टू द मॉस्क्यूज इन द आर्थिक पॉइंट बट नॉट हॅव टू द रिप्लेस द टिअर्स ऑफ आईज. असं सुंदर तो जापानीज मध्ये बोलतो. त्याचं ट्रान्सलेशन मराठीत इंग्लिशमध्ये तो वाव पाटणकर असं म्हणतो, प्रेत पडलेलं आहे आणि प्रेत पडलेलं असताना ते प्रेत ती बायको प्रेताच्या जवळ हात जोडते. ते हात जोडणाऱ्या बायकोला ते प्रेत उद्देशून म्हणतो, माझ्या प्रेताच्या जवळ हात जोडू नको. आयुष्यभर संसार करत असताना आयुष्यभर संसार करत असताना तू कधीच मी जोडलेले हात तुला कधीच दिसले नाही. आता मात्र तू किती चांगली होती हे समाजाला दाखवू नकोस. ते प्रेत उद्देशून म्हणतो मंडळी ऐका. ते प्रेत उद्देशून म्हणतो, माझ्या प्रेताजवळ आता अश्रू ढाळू नकोस. संसारात काट कसरी करत असताना माझ्या डोळ्यात येणारे अश्रू तुला कधीच दिसले नाही ग. तू किती चांगली होती हे लोकांना भासू नकोस. ते भावकीला उद्देशून म्हणतो, माझ्या प्रेताचं ओझं गडे आता स्मशानात नेऊ नका. माझ्या प्रेताचं ओझं तुम्ही स्मशानात नेऊ नका. आयुष्यभर संसाराचं ओझं वाहत असताना तुम्ही कधीच मला आधार दिला नाही. आता तुम्ही किती चांगले होते हे समाजाला दाखवू नका. आणि तो त्याचे मित्र मंडळींना सांगतो, गड्याओ माझ्या प्रेतावरती तुम्ही सुगंधित अत्तर आणि फुलं आता टाकू नका. आयुष्यभर माझ्या चारित्र्याचा दुर्गंध या सिडकोच्या कोपऱ्या कोपऱ्यात टाकणारे तुम्ही सर्व मंडळी आता तुम्ही किती चांगले होते हे भासू नका. हे आयुष्याचं देणं आहे महाराज. काय घेऊन आलो आपण आयुष्यामध्ये? तत्व नावाची विचारधारा तुमच्या अंतःकरणात स्थिरावत नसेल तर काय घेऊन आलो आयुष्यात आपण? लोकमान्य टिळक स्वतःचा मुलगा पडलेला आहे, काय जगायचं कसं मरणाच्या अगोदर. पोरगा पडलेला आहे स्मशानात. मंडाळ्याच्या तरुणाबद्दल टिळकांना काढलं गेलं. जसंही टिळक गेलेत त्या टांग्यात उतरलेत. 5 लाख लोक त्या स्मशानभूमीमध्ये थांबलेले होते टिळकांची वाट पाहत. 5 लाख लोकांना टिळकांनी शांत केले. संध्याकाळची वेळ होती. हातामध्ये पलिता घेतला. अरे मुलाचा चेहरा न घेता डागणीचा म्हणजे आगीचा डाग त्याला दिला. अक्षरशः हातामध्ये हातकड्या होत्या. 2 तास मुलाची अंत्यविधी करायची आहे म्हणून 2 तास हातकड्या खोलल्या गेल्या होत्या. 2 तास हातकड्या खोलल्यात काहीतरी त्याचा उपयोग करता येईल. 5 लाख लोकांना शांत बसवलं. स्वतःचा मुलाच्या प्रेताच्या अग्नीच्या डागेच्या उजेडामध्ये स्वतःच्या मुलाचा चेहरा न बघता टिळकांनी गीता रहस्य नावाच्या ग्रंथाचा 18वा अध्याय पूर्ण केला. तोपर्यंत टिळक जोपर्यंत तो अध्याय स्वतःच्या मुलाच्या प्रेताच्या डागेच्या उजेडामध्ये केला नाही तोपर्यंत टिळक काय होते? तोपर्यंत टिळक होते काय? बाळ गंगाधर टिळक. त्या दिवशी त्या 5 लाख लोकांनी स्मशानात नाव दिलं. हा बाळ गंगाधर टिळक नाही. अरे स्वतःचा मुलगाचा चेहरा न बघता जो आपलं अस्तित्व समाजासाठी लिहितो आणि संस्कृती टिकवतो आजपासनं हा लोकमान्य टिळक आहे. जर लोकमान्य बनायचं असेल तर तुम्हाला समाजासाठी काहीतरी लिहावं लागतं, समाजासाठी काहीतरी करावं लागतं. आणि वास्तवता जर तुमच्या जीवनामध्ये उभी राहत नसेल तर मंडळी काय उपयोग नाही. मानवी जीवन हे अस्तित्वाचं जीवन आहे. आणि म्हणून तुकोबाराय 3ऱ्या चरणाकडे जाताना सांगतात, काळ येणार आहे, काळ ग्रासणार आहे. काळाला सुद्धा जिंकण्याची ताकद. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिघ त्या स्मशनात आपल्या त्या जेलमध्ये बसलेले आहेत. 1 तासाने काय आहे त्यांचं मरण आहे. 1 तासाने मरण आहे. सूर्यनमस्कार करतो. एक इंग्रज अधिकारी विचारतो, अरे वाय भगत सिंग हँगिंग फ्रॉम द 5 मिनिट्स? 5 मिनिटांनी तुझं मरण आहे तरी सूर्यनमस्कार करतोय. भगतसिंग सांगतो, नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनंद ते पाव का. अरे इंग्रज अधिकारी, आमचं जे ना आमचं तत्वज्ञान, आम्ही मेलो आमचं शरीर जातं, आमचा आत्मा सुदृढ असतो, आत्मा बलवान असला पाहिजे. पुन्हा एखाद्या आईच्या शरीरात उदरात जन्म घेऊन परत भारत मातेसाठी पुन्हा एक वेळेस फाशीवरती जाईल. अरे मरण सुद्धा ज्यांनी जिंकलं ते संत होते. मरणाला सुद्धा ज्यांनी आपलं अस्तित्व उभं केलं ते संत होते. हे व्यासपीठ म्हणजे काळाला सुद्धा जिंकण्याची ताकद ज्यांच्यात होती ते व्यासपीठ होतं. आणि तुकोबाराय तेच सांगतात अभंगाचं 3रं चरण. सांडिले
अगदी सुंदर अशा प्रकारचं सावध झालं पाहिजे. काळ येण्याच्या अगोदर ही मंडळी सावध होती म्हणून ही माणसं मोठी झाली आहेत. आपणही सावध झालं पाहिजे. असो, अगदी सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण ज्यांनी निर्माण करून दिलं, या मंदिराचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी पोटे मामा आपल्याला खूप खूप धन्यवाद आहेत. अगदी सुंदर अशा प्रकारचं नियोजन हे आपल्या नियोजनातून या ठिकाणी चाललंय. आणि खरं दाता त्यालाच म्हणतात शिंदे साहेब. दाता तोची एक जाणं जो नारायण स्मरवी. नारायणाचं स्मरण या भूमीमध्ये होतंय. तुमच्या 7 पिढ्यांचं कल्याण आहे महाराज, लक्षात ठेवायचं. आणि ज्यांनी आजचं जे काही खरं सप्ताह अध्यक्ष जे बाप्पा चौधरी, आदरणीय चौधरी साहेब कुठे आहेत का? आहेत. बसा, काही हरकत नाही. खूपच सुंदर, अगदी चांगलं महाराज. हे छोटे आपली ही ना सप्ताह वगैरे जर म्हटलं, हे चार्जिंग सेंटर आहे महाराज, बरोबर की नाही? चार्जिंग, लोकांना चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत सप्ताह. आणि तुम्ही महिला मंडळ, आता बाकीचे पुरुष मंडळी, तुम्ही पण तुमचे तरुण मुलं जेई नीट करणारे असतील. मी स्वतः सेट नेट माणूस आहे. इंग्रजी विषयामध्ये डॉक्टरेट करतोय सध्या. पुणे विद्यापीठाचा 2009चा इंग्रजी विषयाचा गोल्ड मेडलिस्ट आहे. माझे बरेच मित्र मला म्हणतात, काय पाटील सर, लोक चंद्राच्या उत्तर ध्रुवावर, लोक चंद्रावर आणि तुम्ही धोत्रावर. त्याला सांगतो, तू सिडकोमध्ये येऊन बघ धोत्राची किंमत काय आहे. काय करतो ते हाफ चड्ड्याची पोरं शिकून, करायचं काय? आनंद जीवनामध्ये, आनंद काय महाराज? संप्रदाय हा आनंद आहे याच्यामध्ये. म्हणून तुमचे तरुण मुलं उद्यापासून आणा, भरला पाहिजे तिथपर्यंत जागा पुरली नाही पाहिजे. पोरांना आणा. 2 तासाचे हे संस्कार जर पोरांवर एक शब्द कानावरती पडला, तुमच्या 7 पिढींचं कल्याण, लक्षात ठेवायचं. मुलींना या ना, मुली घरी, तुम्ही इकडे मुली मोबाईल खेळतायत तिकडे, स्नॅपचॅट, चॅट जीपीटी, इंस्टाग्राम चाललंय सर्व. मला वायफळ बोलायला बोलवत नाही, पण लक्षात ठेवा, सर्वांना इथं बोलवा तुम्ही. हे ऐकू द्या पोरांना. संस्कार आहे, संक्रमण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? संक्रमण झालं पाहिजे. दोघांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण भजन करूया, त्याच्यानंतर मी फक्त मोजून 10 मिनिटं तुमचं घेऊ का शिंदे साहेब? घेऊ 10 मिनिटं घेतो तुमचे. कारण कितीही ऐका, जगन्नाथांना पवारांचं एक वाक्य महाराज, किती विद्वत्ता असते, किती चांगलं कीर्तन होत असेल तरी लोकांना 48 मिनिटाच्या पलीकडे ऐकण्याची कपॅसिटी नसते. हा, घड्याळ 10 मिनिटं पुढे का? म्हणजे भागवत महाराज, मी अख्ख्या महाराष्ट्राची जिरवतो, तुम्ही माझी जिरवा आज. त्याच्यामुळे संभाजीनगर हुशार आहे, काय हरकत नाही. 10 मिनिटं पुढे, काय हरकत नाही. आपण पुन्हा 10 मिनिटं, असे 15-20 मिनिटं आपण कार्यक्रम पुढे घेऊ. फक्त एकच आहे की विठोबा रखुमाई झाली, एकाला फक्त बुक्का लावा आणि लगेच ते वातावरण डिस्टर्ब होणार नाही. लगेच पटकन बसून घ्या आणि सुरू करूया. हात वरती घ्या सरांनी, चला हात वरती. व्हेरी गुड. राहू द्या आता 1.5-2 तास असंच राहू द्या भाऊ. माझी एखादी रील्स वगैरे घे बरं का. चला साडू भाऊ, चला. विठोबा रखुमाई,
वाकलो मी प्रेमात. कशाचं आहे आमचं प्रेम महाराज? तुकोबारायांचे काहीतरी वाकडे तिकडे शब्द आम्हाला बोलता येतात. तुकोबारायांचे शब्द वाकडे तिकडे पद्धतीने आम्हाला बोलता येतात, म्हणून लोक प्रेम करतात. तुम्ही तुकोबारायांवरती प्रेम करा महाराज. काय डॉक्टर बाबा, मी ज्यांच्याकडे वेदांत शिकलो महाराज, डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांनी, मी सहज विचारलं होतं बाबांना की बाबा, एक असं लहान पोरांचं भागवत महाराज कीर्तन होतं. बाबांना म्हटलं तुम्ही वेदांतचार्य आहात, तुम्ही याच्या कीर्तनाला जाऊन काय करणार, काय भेटणार तुम्हाला? अख्ख्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना तुम्ही वेदांत शिकवला, महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या कीर्तनकारांना तुम्ही वेदांत शिकवला, आणि तुम्ही याच्या कीर्तनात जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे? बाबांनी मला सांगितलं, राहुल अरे त्याच्या कीर्तनात मला 2 तासात काही भेटलं नाही भेटलं मला माहीत नाही, पण त्याच्या कीर्तनात 10 वेळेस विठ्ठल विठ्ठल झालं तरी माझ्या जीवनाचं कल्याण आहे. हा भाव तुमच्या हृदयात. ग्रंथांच्या जवळ जा महाराज. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे. शेक्सपियरचे 36 नाटकापैकी 18 नाटकं तोंडपाठ केलेला पोरगा आहे मी. पण ही 18 नाटकं एकीकडे आणि ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीची एकच उभी एकीकडे. तुम्ही आता हे जे दिनूभाऊ आहेत ना तुमचे, ऐका महाराज, हा भागवत महाराज, तुम्हाला यांची महती मी ते काही माझं नातेवाईक म्हणून बोलत नाही, पण ते ज्या गावाचे त्या गावामध्ये कोण व्यक्ती होऊन गेलं, वारकरी शिक्षण संस्थेचे, जोग महाराज शिक्षण संस्थेचं 20 वर्ष अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, ते मोठे बाबांच्या शेजारी हे लहानाचे मोठे झालेले. मोठे बाबातल्या गावांचे, त्यांचं गाव जे पिळोदे म्हणून आहे अहमदनगर तालुक्यात, तिथले मोठे बाबा होते. आणि त्या मोठे बाबांनी भगवानगडचा नामदेव शास्त्रीपासून तर महाराष्ट्रातले कमीत कमी 1.5 डझन कीर्तनकार जे राष्ट्रीय पातळीवरती पोहोचले ते मोठे बाबा आहेत. मराठवाड्यातलं एक पोरग मोठे बाबांच्या जवळ येतं, असं लहानसं लेकरू म्हणतं, बाबा अहो मला ऐका ना मला आहे ना, मला ज्ञानेश्वरी वाचायची. बाबा म्हणतात, बेटा हे काम घे, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात कर. अहो बाबा अक्षर ओळख नाही हो, कशी वाचायची? म्हटलं एक काम कर, ज्ञानोबारायांच्या समाधीला ज्ञानेश्वरी लाव, आजान वृक्षाखाली बस आणि बोट ठेव, फक्त डोळे बंद कर आणि ज्ञानोबा एवढंच म्हण बेटा, काही करू नको. त्या मुलाने तेवढंच केलं. वर्षभर ऐका, वर्षभरात असं झालं, त्या मुलाकडनं ज्ञानेश्वरी ती अक्षर त्याला ओळखायला यायला लागली. 2 वर्षात असं झालं, त्या मुलाकडनं ज्ञानेश्वरी त्याला वाचता यायला लागली. ज्ञानोबारायांनी 3 वर्षांतर असं केलं, त्या मुलाच्या ओव्या पाठ व्हायला लागल्यात. पोरांनो ऐका, आणि पुढे 5 वर्षात असं आलं, 9033 ओव्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या त्या मुलानं काय केल्यात, मुखदगत करून टाकल्यात. ही ज्ञानोबारायांची कृपा. ज्याला अक्षर ओळख नव्हती, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत, सर्वांसाठी टाळ्या वाजवा. सध्या या बाकीच्या लोकांनी पारायण महाराज बंद केलेत महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायणाचा स्वर आणि ध्वनी परिसरात फिरला तर त्या कुटुंबाचं नाही, त्या लोकांचं नाही, त्या परिसराचं कल्याण होतं. या लोकांना धन्यवाद द्या महाराज. लक्षात का वाचायची ज्ञानेश्वरी? त्या मुलाने ज्ञानेश्वरी वाचली, पाठ केली, ही कृपा नाही. ज्ञानेश्वरीवरती त्या मराठवाड्यातल्या लेकरांनी एवढं प्रेम केलं आणि माऊलीने त्याच्यावरती एवढं प्रेम केलं. आजही आळंदीमध्ये या इंद्रायणीच्या काठावरनी त्या स्तंभाकडे बघताना पांढऱ्या कलरचं मंदिर दिसतं. ज्ञानोबारायांनी त्या मुलाकडनं 5 कोटीचं ज्ञानेश्वरीचं मंदिर, ज्याला अक्षर ओळख नव्हती त्याच्यावर ज्ञानेश्वरीने एवढी कृपा केली, 5 कोटीचं मंदिर बांधून घेतलं. गोविंद महाराज केंद्र हे नाव तुम्हाला माहिती आहे. काय ही माणसं मोठी झाली. विद्यावाचस्पती जगन्नाथांना पवार. या समाजामध्ये, या भावकीमध्ये आम्ही अडकलो ना, काय अण्णांनी भावकीची व्याख्या केली महाराज. भावकी म्हणजे काय, भाऊबंद म्हणजे काय? विद्यावाचस्पती जगन्नाथांना पवारांनी व्याख्या केली भावकीची. भावकी म्हणजे काय? ज्यांच्याशिवाय मरता येत नाही आणि जे आयुष्यभर सुखाने जगत नाहीत त्याला भाऊबंद म्हणतात. त्याच्यातून जो आपलं अस्तित्व निर्माण करतो ती माणसं मोठी होतात. जगन्नाथ अण्णा पवार ज्यावेळेस कॅन्सर होऊन गेलेत, त्या अण्णाच्या कीर्तनाला 4-4 तास लोक वाट पाहायचे. तो अण्णा ज्यावेळेस गेला त्या अण्णाच्या छातावरती लोकांनी पाय ठेवला, रक्ताची उलकंडी झाली. अण्णांना विचारलं, अण्णा असं का? अण्णांनी सांगितलं, मृत्यू हा प्रत्येकाला टेस्ट करायला येतो, म्हणजे स्पर्श करायला येतो. त्याच्या जवळ जात असताना स्वाभिमानाने जाता आलं पाहिजे, यासाठी अध्यात्म करा. ही ताकद आहे आपली. काय भाव असला पाहिजे? प्रामाणिकपणा तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण आहोत. कोणती माती? धर्मवीर संभाजी महाराज. काय तत्व आहे माझा भाव? अण्णांचंच वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनाचा विषय नाही, हा कीर्तनातला विषय आहे. पूर्ण कीर्तनाचा विषय, कीर्तनातला तो विषय. काय भाव आहे? धर्मवीर संभाजी महाराज या धर्मासाठी, या लोकांसाठी, तुमच्या आमच्यासाठी काय प्राण दिला या माणसाने. 41 दिवस त्या वडू तुळापूरच्या स्तंभाला संभाजी बांधला गेला. लोकांनी पाहिलं,
औरंगजेबानं ह्या देवगिरीजवळ राहता ना तुम्ही, अल्लाउद्दीन खिलजी आला ह्या देवगिरीवर, अल्लाउद्दीन खिलजीकडनं हा देवगिरी घेतला गेला नाही. अरे 41 दिवस 2 वर्ष इथं अल्लाउद्दीन खिलजी तळ टाकून बसला. ज्यावेळेस परतीला निघाला त्यावेळेस 2 धूर दिसले त्याला, 2 धूर देवगिरीवर. त्याने विचारलं 2 प्रकारचे धूर का दिसत आहेत? त्याला सैन्याने सांगितलं महाराज त्यांचे जे सेनापती लोक आहेत ते वेगळा स्वयंपाक करतात आणि जे कामगार लोक आहेत ते वेगळा स्वयंपाक करतात. अल्लाउद्दीन खिलजी म्हटला अजून इथं तळ टोका का? अरे जी लोक एकत्र एका भांड्यात जेवण करू शकत नाही त्या लोकांना तोडणं सहज शक्य आहे आणि त्याने देवगिरी घेतला अल्लाउद्दीन खिलजीने. हे आपलं आहे. संघ शक्ती कलियुगे कधी येणार? आपण नमे भक्त प्रणशती कधी होणार आपल्या जीवनामध्ये? का ज्ञानेश्वरी वाचायची? याच निवासाजवळ आता काही 4 दिवसापूर्वी महाराज कार्यक्रम झाला. त्याच्यात भाव सांगताना एक व्यक्ती, मला असं वाटतं पंचायत समिती सभापती गोगावले काहीतरी नाव त्यांचं, तो व्यक्ती म्हणून ढसाढसा रडला. ज्यावेळेस निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरांचे गुरु कुठं इथंच निवासाला, दादांनी सांगितलं ज्ञाना या लोकांना ब्रह्मसूत्र कळणार नाही रे, यांना संस्कृत कळणार नाही, संस्कृतमध्ये काहीतरी भाष्य तू कर, काहीतरी लिही. ज्ञानोबरांनी 5 गोष्टी सोप्या सांगितल्यात, त्याच्यापेक्षा कठीण काम सांगितलं ज्ञानेश्वरींना. ज्ञानोबरा त्यांच्या गुरूंना निवृत्तीदादांना मोठ्या भावाला सांगतात, दादा अरे तू सांगत असतील तर 5 गोष्टी सोप्या आहेत, कोणत्या? एक, ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी मातीने वेढलेली आहे. या ज्ञानोबरांची ताकद अशी आहे, एका क्षणात मी सर्व पृथ्वी सोन्याने मळवू शकतो, त्याच्यापेक्षा कठीण काम आहे ज्ञानेश्वरी लिहिणं. दादा तू सांगत असतील या ठिकाणी जे सडक आहेत प्रत्येक सडक हा कसा आहे? साधारण खडकांचा आहे. प्रत्येक सडक मी चिंतामणीचा तयार करू शकतो, त्याच्यापेक्षा कठीण काम आहे ज्ञानेश्वरी लिहिणं. दादा या ठिकाणी झाडं जे दिसत आहेत ते सर्वसाधारण झाडं आहेत. या ज्ञानोबरांची ताकद अशी आहे, मी प्रत्येक झाड हे कल्पतरूच तयार करू शकतो, त्याच्यापेक्षा कठीण काम आहे ज्ञानेश्वरी लिहिणं. दादा तू सांगत असेल ते या भारतामध्ये 7 समुद्र आहेत आणि 7च्या 7 समुद्र खाऱ्या पाण्याने भरलेले आहेत. तू सांगत असशील तर काही सेकंदात मी 7च्या 7 समुद्र हे अमृताने भरू शकतो, त्याच्यापेक्षा कठीण काम आहे ज्ञानेश्वरी लिहिणं. दादा या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये ते स्टीफन हॉकिंगने सांगितल्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये अनेक तारे आहेत. या ज्ञानोबरांची अशी ताकद आहे, मी प्रत्येक ताऱ्याला काही क्षणात चंद्र आणि सूर्य करू शकतो, त्याच्यापेक्षा कठीण काम आहे ज्ञानेश्वरी लिहिणं. आणि जर ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी लिहिली असेल आणि जर ती आपण वाचली नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे महाराज. एकतरी ओवी अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी. आपल्या जीवनामध्ये अनुभव काय? धर्मासाठी जगा, राष्ट्रासाठी जगा, या संप्रदायासाठी जगा. कशासाठी? आपलं तत्व. अरे जगणारे भरपूर असतात हो, आपण कशासाठी जगलं? आपण मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत राहिलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आजपर्यंत जागतिक तत्ववेत्तांमध्ये ज्ञानोबरा आहेत. आजपर्यंत मी सांगतो जगातले डार्विन पासून, चार्ल्स डार्विन पासून तर तुम्ही या मॅकबेथ जुलियस सीझर पर्यंत, टी.एस. एलियट्स पर्यंत या, एकही तत्ववेत्ता तिथपर्यंत उभा राहत नाही. मी असं म्हणतो स्त्रीने कितीही दागिने घातलेत, दागिन्यांना किंमत नाही. मंगळसूत्र नसेल तर तिच्या दागिन्यांना किंमत नाही. कितीही पुस्तकं वाचा आयुष्यामध्ये, जर ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचली नाही आयुष्याला किंमत नाही. मग तुम्ही त्या ग्रंथांच्या जवळ जा, ग्रंथांच्या जवळ जा. का जा? धर्मनिष्ठ जीवन जगा. का जगा? मी नेहमी सांगत असतो, अरे दुसऱ्याची आई किती वेश्या आहे, व्यासपीठावरनं बोलू नये. दुसऱ्याची आई किती वेश्या आहे हे जगाला सांगू नका, पण आपली आई किती पतिव्रता आहे हे जगाला सांगितल्याशिवाय राहू नका. अरे दुसऱ्याचा धर्म किती वाईट आहे हे जगाला सांगू नका, पण आपला धर्म किती पवित्र आहे हे जगाला सांगू नका. ही तत्व आपल्या जीवनामध्ये असतात, हा भाव आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि हे तत्वासाठी आपलं जगलं असलं पाहिजे. 41 दिवस संभाजी बांधला, त्या वळू तुळापूरला संभाजीचे हाल. अरे काय अवस्था असेल संभाजीची. पहिल्या दिवसाची सजावती आहे, जसं काकडी सोलतो ना तसं औरंगजेबाने संभाजी सोलला महाराज. चार 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 संभाजी सोलला. जसाही संभाजी सोलला, मिठाचं आणि तिखटाचं पाणी मारलं रे, पण तरी सुद्धा संभाजी व्याकुळ होत नव्हता. प्रत्येक वेळेस पहिला प्रयोग कवी कलशांवर,
त्या चित्रपटामध्ये दाखवलं फक्त किती 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 अरे 10% भाग दाखवला. बकरी वाचा, रक्त गरम होतं माणसाचा. जो पण आदिलशाही असू द्या, इमामशाही असू द्या, निजामशाही असू द्या, प्रत्येक शाही आली त्यांनी त्यांचा धर्म मोठा केला. झोपलेले आहेत हिंदू आपण. पहिल्या दिवसाची सजा काकडीसारखा संभाजी स्वल्ला उलटा टांगला गेला. दुसऱ्या दिवसाची सजा या धर्मासाठी संभाजीचा एक बोट तोडला. 2 तास झालं का दुसरा बोट तोडला, तिसरा बोट तोडला, चौथा बोट तोडला. हाताची व्याकुळ व्याकुळ लाई लाई व्हायचा. अरे 5 बोट आडकीत त्या जशी सोपारी तोडावी तसा संभाजी सोडला रे. पण 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 या धर्मासाठी चाललो होतं. पुढची सजा काय? कानं कापलीत महाराज. अवस्था आपण बोलतोय अरे नुसतं नख तुटलं आणि मसाल्याच्या भाजीमध्ये हात गेला तर माणसाला यातना किती होता या धर्मासाठी रे. आम्ही म्हणतो आम्ही कीर्तनात जात नाही. अरे स्वराज्याचा रक्षण करता असणारा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबारांच्या कीर्तनात येऊन बसायचा. ही गादी येते, हे व्यासपीठ आहे. मग त्या धर्मवीर संभाजी महाराजांना विचारलं गेलं. प्रत्येक वेळेस प्रश्न होते, सोडतो का तुझा धर्म? सोडतो का धर्म? होतो का आमच्या धर्मामध्ये? करतो का कमाल आम्हाला? अरे प्राण मृत्यूचं भय बघायचं होतं त्या औरंगजेबाला. त्याच्या डोळ्यावरती मृत्यूचं भय. हात काढले गेलेत महाराज. हाताचे तुकडे जसे ऊसाचे खांडे करावेत तसे हाताचे तुकडे केलेत संभाजी महाराजांचे. त्या तुळापूरमध्ये संभाजीची अवस्था अशी केली. अरे मराठ्यांचा राजा ज्याच्या बापानं इमामशाही, आदिलशाही, निजामशाही, इमामशाही असू द्या, डच असू द्या, फ्रेंच असू द्या, 5-5 शाह्यांच्या छत्रावर ज्याचा बाप थया करून नाचला त्याचा राजपुत्र संभाजी या धर्मासाठी उलटा टांगला त्या औरंगजेबानं. कधी कळेल रे आम्हाला धर्म? आज रिजवान नावाचा पोरगा आमचा धुळे जिल्ह्यामध्ये त्या गॅरेजला 1.5 लाखाचा गल्ला आहे. फ्रायडेच्या दिवशी रिजवान गॅरेज बंद करून देतो. विचारलं क्यों? महाराज जी हमें नमाज का टाइम होता है. अरे त्यांची पोरगी पूर्ण काय हिजाब घालते आणि आमची पोरगी अंग प्रदर्शन करते. हा धर्म आहे आपला? ही धर्माची अवस्था आहे का आपली? आणि मग ज्यावेळेस विचारलं संभाजी अरे सोडतो का तुझा धर्म? संभाजीचा हात काढला गेला, दुसरा हात काढला गेला. अरे पायाचे तुकडे केले संभाजीचं. एखादं सांगितलं याची जीभ नाही चालते, याची जीभ काढा रे. 17 लोक आली संभाजीच्या छत्रावरती पाय ठेवला. एखाद्या तो पाय नागावरती ठेवला, शांची घेतली, अशी जीभ बाहेर फेकली. सापासारखी नुसती वाळ वाळ अरे वाळ वाळ करत होती जीभ. काय अवस्था असेल? वळवळ करणारी जीभ सुद्धा जगदंबा आणि जगदंब म्हणते ही ताकद होती संभाजीची. ज्याच्या मुलासाठी किती होऊन दिलेत महाराज? 32 होऊन दिलेत. त्याच्याच ऐका त्याच्या तोच माणूस हातामध्ये सळ्या घेऊन आला आणि अक्षरशः डोळे काढायला लागला. जसे डोळे जसे डोळे काढलेत, बाहेर काढलेत, नुसतं खोपण्या काढा कुठं खोपण्या उरल्यात. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 संभाजी महाराजांचं मुंडकं छाटलं गेलं आणि रक्त पडलं त्या इंद्रायणी भीमाबामामध्ये. आणि ती इंद्रायणी भीमाबामा त्या दिवसापासून सुद्धा जगाला सांगायला लागली आहे. अरे अनेक लोकांनी आदर्श घालून दिले असतील पण मरण्याचा आदर्श जगाच्या पाठीवरती कोणी घातला असेल तर नाव हिंद सूर्य संभाजी महाराज. बास महाराज सुद्धा हे तत्व होतं संभाजी महाराजांचं. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणाला मी त्या अर्थाने अंग घेतलं पण भैरवीच्या दृष्टिकोन